इहलोकी तो सुखपूर्वक जीवन जगतो आणि परलोकी सुद्धा सुखपूर्वक जीवन जगतो. पुण्यवान मनुष्य मी पुण्यकर्म केले आहे, कुशल कर्म केले आहे, चांगले कर्म केले आहे, याचं सातत्याने चिंतन मनन करतो. आणि जेव्हा जेव्हा कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले याचं चिंतन मनुष्य करतो, तेव्हा तेव्हा मनुष्याला सुख प्राप्त होते. कारण कुशल कर्म करताना सुद्धा सुख प्राप्त होत असते, कुशल कर्म केल्यानंतर सुद्धा सुख प्राप्त होते. आणि कुशल कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवतो, त्याचं आपल्याला स्मरण होते, तेव्हा तेव्हा आपल्याला सुख प्राप्त होत असते. कारण ते सुखमय आहे, ते समाधान देणारं आहे, ते आनंदी देणारं आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना असेच कर्म करावे की जे कर्म आठवल्यानंतर सुद्धा आपल्याला समाधान वाटेल, आनंद वाटेल. पुण्यात्म मनुष्य, पुण्य करणारा मनुष्य या सुखाची नेहमी अनुभूती घेत असतो. आपण सुद्धा ती अनुभूती घ्यावी. नमो बुद्धाय. जय भीम.